येड्राव नगरीत तब्बल 19 वर्षांनंतर प्रथमच युवा आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराजांचे आगमन होत आहे। गुरुवारी दुपारी कोंडीगिरी येड्राव मार्गावरून भव्य शोभायात्रा, स्वागत समारंभ आणि मंगल प्रवेश सोहळा पार पडणार आहे। युवा आचार्यांसोबत 8 मुनींचा संघ उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। शुक्रवारी दिनांक 17 रोजी दुपारी युवा आचार्यांचे प्रवचन होणार असून शनिवारी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता पंचपरमेष्ठी विधानाचा धार्मिक विधी संपन्न होईल। रविवारी दिनांक 19 रोजी दुपारी 12 वाजता फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाच्या मुख्य यजमान पदासह विविध 17 सवालांची बोली लावण्यात येणार आहे। हा सोहळा युवा आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात तसेच जगद्गुरु स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य परमपूज्य जिनसेन महास्वामीजी नांदणी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे। सवालामध्ये गावातील तसेच परगावातील सर्व जैन श्रावक श्राविकांना सहभागी होता येणार आहे। पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचे अध्यक्ष जीवनधर मुर्चिते यांनी जिल्ह्यातील जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सवालांच्या बोलीत सहभागी व्हावे असे आवाहन केले। यावेळी श्री 1008 चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर उर्फ बंडू पाटील, विजय पाटील, प्रकाश अकिवाटे, श्रेनिक दानोळे, विकास दानोळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते। होऊ गाठलेल्या श्री 1008 चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग 2027 या पंचकल्याण पूजेच्या निमित्ताने धर्मनगरी येड्राव येथे शांत मूर्ती वात्सल रत्नाकर परमपूज्य 108 आचार्य श्री सन्मती सागरजी महाराज यांचे परमशिष्य समाधी स्थित संयम मूर्ती आचार्य श्री 1008 वर्धमान सागरजी महाराज यांचे गुरुबंधू आगम चक्रवर्ती युवा आचार्य श्री 108 श्री विद्यासागरजी महाराज यांचे येड्राव नगरीमध्ये दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजता येड्राव येथे आगमन होत आहे आणि त्या आगमनाच्या निमित्ताने येड्राव गावामधून त्यांची भव्य अशा प्रमाणात शोभायात्रा काढून येड्राव नगरीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आचार्यश्रींच्या बरोबर त्यांचा सहसंघ येड्राव नगरीमध्ये मंगल प्रवेश होणार आहे। तसेच त्या अनुषंगाने पूजेच्या निमित्ताने आपल्या येड्राव नगरीची चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती जीर्ण झाल्यामुळे नवीन मूर्ती बसवण्याचा संकल्प सकल जैन समाज येड्राव यांनी घेतलेला आहे। ती मूर्ती बदलण्याचा कार्यक्रम 25 डिसेंबर रोजी प्राण प्रतिष्ठापना करून नवीन मूर्ती बसवण्यात येईल आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 5 दिवस येड्राव नगरीमध्ये पंचकल्याण महामहोत्सव साजरा करण्यात येणार आहे। श्री आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये आणि भट्टारक पट्टाचार्य श्री जिनसेन भट्टारक महाराज यांच्या अधिपत्याखाली ही पूजा येड्राव नगरीमध्ये होणार आहे। त्यासाठी होणाऱ्या पंचकल्याण पूजेचा सवाल दिनांक 19 जुलै रोजी दुपार 12 नंतर येड्राव नगरीमध्ये आपल्या मंदिराच्या समोर काढण्यात येणार आहे। त्या सवाल त्या पंचकल्याण प्राण प्रतिष्ठाना महोत्सवाच्या निमित्ताने एकूण 17 सवाल आणि यजमानपद हे सवाल सर्व येड्राव नगरीमध्ये काढण्यात येणार आहेत।